राबत असतो मातीत मी, रोज रोज बळी राजा, मातीत हाय मी म्हणून तर सुखाचे खाती दोन घास प्रजा, सोना चांदी बंगला गाडी, तुम्ही सारा कमवता, पण पोट भराया बळीराजाच्या कष्टाचं तुम्ही हो खाता. राबत असतो मातीत मी रोज बळीराजा, राबत असतो मातीत मी रोज बळीराजा. पैसाड का हिरा मोती गोष्ट सगळी हवसाची, आग पोटाची जवाया रास लागते बळीराजाची. जर थांबून राहिला बळीराजा पैसा तुमचा काय कामाचा, कमी लेखू नका कुणी त्याला, शेवटी त्योच हैर कामाचा. या जगात दिवस कसा येणार, शेतकरीच राजा होणार. मी बळीराजा राजा, मी बळीराजा राजा, साऱ्या जगाचा मी बळीराजा राजा. आईला इक्याला सांगितलं तर, ऐक्या ऐक्या इकडे ये. अरे पळ की पळ पळ. अरे बस बस बस. ही बघ की पेपरात काय आलं या. काय आलंय रे पेपरात? अरे एका नव्या कंपनीत पोरं भरायची येते. काय पुढे पेपरात? ही काय बघ की हे त्या असल्या कंपनीत 10 नाही तर 12,000 पगार असायचा. त्यात खानावळ येण्या जाण्याचा खर्च कसं बघणार एवढ्यात? विकासराव हे सगळं बरोबर आहे. नोकरी तर पाहिजे, नोकरी आहे तर सगळं आहे. पगार किती आहे काय आहे ती कोण नाही विचारत. कसं आहे रमेशराव, मी आहे पदवीधर माणूस. ते असल्या फालतू नोकऱ्या कोण करतो जावा? विकासराव तुझं सगळं बरोबर आहे. टाक्याचं गाव असल्याशिवाय देवाला पण देव पण येत नाही बघ. कुठे तर 2-4 वर्ष टिकून राहिल्याशिवाय कुठल्या पण कंपनीत परमनंट करणार आहे आपल्याला. तोपर्यंत व्हायचं आपण बड्यासारखं म्हातार. तुझं खरं आहे. अरे नेमका काय चाललाय विषय मला तरी कळून द्या. हसताय तुम्ही ती
तू मला सांग, शेती करणं काय माझा गुन्हा आहे का? निवड शेतकरी असल्यामुळे मला कोण पोरगी देण्यात आले? पोरगी म्हणत्या नवरा नोकरीवाला पाहिजे, पोरगीची आई बी म्हणते पोरगा नोकरीवाला पाहिजे. एक परी पोरगी म्हणली मला कसला तरी चालेल, पण पोरगीची आई म्हणत्या की नवरा नोकरीवालाच पाहिजे. करायचं काय? शेती जर आपण पिकवली नाही तर खायचं काय? पैसा खाणार आहे का? बाजा तुझ्या भावना समजू शकतो रे, पण त्या पोरींच्या आईला बापाला कळलं पाहिजे रे. मित्रांनो, ही दुनिया अशीच आहे. पोरगी बघायला गेलं की नाही तर पोरगीचा बाप विचारतोय पोरग नोकरीला आहे का? नोकरीला आहे म्हटलं तर म्हणतोय शेती किती आहे. शेती विचारली तर परत म्हणतोय की पुण्यामध्ये फ्लॅट आहे का, मुंबईमध्ये खोली आहे का. म्हणजे यासनी नेमकं पाहिजे काय काय कळतच नाही. आणि यांचा अख्खा जन्म गेला तर यासनी घराचा पत्रा बदलायचा होईल आणि एका नवीन नोकरी लागलेल्या पोराकडे एवढी अपेक्षा ठेवते ती लोक. म्हातारा झालं तरी त्यांच्याकडून आजपर्यंत काय झालं नाही आणि एवढ्या मोठ्या अपेक्षा ठेवते ती. काय गे नोकरी आहे तर चुकरी आहे, चुकरी आहे तर आयती भाकरी आहे बघ. रम्या, तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. छोकरी आहे तर आयती भाकरी आहे. बर शिक्षा चलतो आता. तुम्ही काय इथं जाऊन घरी जाऊ. चाल, मला स्वयंपाक करायचा आहे अजून. जाऊन उसाला मोटर चालू करून आलोय. तात्या वाट बघत बसले असते घरी. बर रम्या, चलतो आता बाबानो. बरोबर. बरोबर माझ्याचं बघितलं पाहिजे ना. होय क्या बघूया. बघ तुमच्या पाहुण्यावर आवडत एखादी अडकलेली असली तर. बघू मी आपासून सांगून बघतो. बरोबर. बघ ही धर तुझी काल चेन घेतली होती म्या. धर आलो गावात जाऊन बघून. बघ ही धर. बरं जाऊया. बरोबर. मला तुला जायचंय का माहिती आहे? हो मला टपरी उघडायची आहे. बरं चल.
पाऊस नाही उठ सकाळ झाली कामधंदा बघायचं काय ना बसते स्वप्न बघत उठ चल उठा मला उठ चला आंघोळ करून येऊ लवकर नाही आमचं म्हातारं सकाळ सुद्धा नीट करून दिलं झालं मला बी हे खेळायला जातोस का पुढे बघून बारकायचं आमच्याकडे गोटे खेळायला अरे गोटिया खेलना मेरे बाएं हाथ का खेल है गोटिया खेलना तुम्हारे जैसा हमारा पेशा नहीं नको हिंदी पाडूस माहित आहे शान आहेस लेकिन गोटिया खेलना हमारा शौक है देख ले मेरा कमाल यानी देख लिया मेरा कमाल अरे धरा त्याला आवाज काशी गेले ए पोरांनो कशाला मागे लागलाय शाळा बिळा आहे का नाही शाळा जावा नाही तर फुकळतच गेली मग शाळेपर्यंत पूर मला माराय मोठल्या सगळ्या गोट्या पळवून आणले त्या ए गोट्याच्या इधर गोट्या तुझ्या विश्वास काका शांत व्हा गेली पोरं आजपर्यंत कुणी विश्वासाला काका म्हणून हाक मारला आज पहिल्यांदाच हाक मारली आईला तुम्ही इमोशनल झाला की राव मी लहानपणीपासून तुम्हाला बघतोय तुम्ही जसे तसं आहे पण आम्ही समजतो तेवढे येणं नाही तुम्ही येळ आल्यावर कळत तुला सगळं काश तक मेरी नौका किनारे पर नहीं लगती तो ये नौबत मुझ पर नहीं आती राबत असतो मातीत मी रोज बळी राजा राबत असतो मातीत मी रोज बळी राजा